हाय नमस्कार, मी अनुजा ऍडचा पंचनामामध्ये तुमचं स्वागत आहे। मी मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे पियुष पांडेच्या ऍडची सिरीज घेऊन आली, तर आजच्या आपल्या सिरीजचा पार्ट 1 मी घेऊन येते। कुछ खास है हम सभी में, कुछ बात है हम सभी में, बात है खास है, कुछ स्वाद है, क्या स्वाद है जिंदगी में। कैडबरीज डेअरी मिल्क, असली स्वाद जिंदगी का। 1994 मध्ये प्रसारित झालेल्या कॅडबरी डेअरी मिल्कच्या कुछ खास है या जाहिरातीनं भारतीय जाहिरात विश्वात नवं पर्व सुरू केले। त्या काळी चॉकलेट हे फक्त मुलांसाठी मानलं जायचं। कॅडबरीने हा स्टिरियोटाइप मोडून मोठ्यांना, युवांना आणि तरुण मुलींनाही चॉकलेट एन्जॉय करता येतं हे क्रिएटिव्ह पद्धतीने दाखवलं। या जाहिरातीचं मुख्य उद्दिष्ट होतं चॉकलेटचं कन्झम्पशन फक्त मुलांपुरता मर्यादित न ठेवता अडल्ट्स पर्यंत वाढवणं, कॅडबरीला हॅपीनेस आणि सेलिब्रेशनचं प्रतीक बनवणं, स्मॉल मोमेंट्स ऑफ जॉय सुद्धा सेलिब्रेट करायला शिकवणं। आता आपण जाहिरातीचं सायकोलॉजिकल अनालिसिस बघूया। ही जाहिरात थेट आपल्या इनर चाइल्डला अपील करते। आपण सगळेच मोठे झालो असलो तरी मनातला निरागस आनंद अजून जिवंत असतो। ही मुलगी समाजाचे नियम, लोक काय म्हणतील याची पर्वा न करता आनंद व्यक्त करते। चॉकलेट खाताना निर्माण होणारा आनंद आणि हाच आनंद कॅडबरीशी सबकॉन्शियसली जोडला जातो। आपण या ऍडचा सोशल आणि कल्चरल अँगल बघूया। 1990च्या दशकात स्टेडियम मध्ये मुलीने मैदानात धावून नाचणं हे खूप बोल्ड होतं। ही जाहिरात सबटली सांगते की आनंद व्यक्त करणं चुकीचं नाही, स्त्रियांनाही मुक्तपणे भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे। सेलिब्रेशन जेंडर न्यूट्रल आहे। क्रिकेट वापरण्याचं कारण म्हणजे क्रिकेट इज इक्वल टू इंडियाज इमोशन, म्हणून ऍड इन्स्टंटली रिलेटेबल वाटते। आता आपण कलर पॅलेट बद्दल बोलूया। कॅडबरी डेअरी मिल्कच्या जाहिरातीत पर्पल कलर पॅलेट आणि सोलफुल जिंगल एकत्र येऊन चॉकलेटला केवळ प्रोडक्ट न ठेवता एक इमोशनल एक्सपिरियन्स बनवतात। ब्रँडचा कलर कॅडबरीचा सिग्नेचर पर्पल कलर, त्याचं सायकोलॉजिकल मिनिंग, रॉयल्टी, रिचनेस आणि चॉकलेटला प्रीमियम ट्रीट बनवतं। पर्पल रॅपर दिसताच ब्रँड इन्स्टंटली ओळखला जातो। पर्पल कलर कॅडबरी डेअरी मिल्कला प्रीमियम प्लेजर म्हणून पोझिशन करतो। मुलीचा पांढरा आउटफिट इनोसन्स, प्युरिटी आणि फ्रीडमचं प्रतीक आहे। या जाहिरातीचा आत्मा म्हणजे तिची जिंगल। ही जिंगल आपल्याला सांगते की आनंद साजरा करायला मोठं कारण, मोठा प्रसंग लागतोच असं नाही, चॉकलेट खाताना येणारा छोटासा आनंदच खास ठरतो। सॉफ्ट मेलडी बेस्ड संगीत आणि कमी शब्दांमुळे ही जिंगल थेट मनाला भिडते। डायलॉग नसतानाही फक्त म्युझिकच्या जोरावर भावना पोचते। त्यामुळे आनंद म्हणजे कॅडबरी डेअरी मिल्क। आत्मा म्हणजे तिची जिंगल। ही जिंगल आपल्याला सांगते की आनंद साजरा करायला मोठं कारण किंवा मोठा प्रसंग लागतोच असं नाही, चॉकलेट खाताना येणारा तर छोटासा आनंदच खास ठरतो। सॉफ्ट मेलडी बेस्ड संगीत आणि कमी शब्दांमुळे ही जिंगल थेट मनाला भिडते। डायलॉग नसतानाही फक्त म्युझिकच्या जोरावर भावना पोचते आणि आनंद म्हणजे डेअरी मिल्क हे कळतं। तुम्हाला माहितीये हीच ऍड 2014 मध्ये रिक्रिएट केली गेली होती। 1994च्या आयकॉनिक क्रिकेट स्टेडियम ऍड ची मॉडर्न व्हर्जन 2014 मध्ये आणली गेली। कोर आयडिया तीच ठेवण्यात आली, सेटिंग, इमोशन्स आणि केअर फ्री ॲटिट्यूड जपण्यात आला। या ऍड मध्ये एक मोठा बदल केला, मॉडर्न वुमन पोर्ट्रेयल। 2014च्या ऍड मध्ये मुलगी अधिक कॉन्फिडंट, एक्सप्रेसिव्ह दिसते। व्हिज्युअल ट्रीटमेंट अजून चांगली केली होती, बेटर कॅमेरा वर्क, ब्राईट कलर्स, हाय डेफिनेशन व्हिज्युअल्स, म्युझिक, ओरिजिनल कुछ खास है जिंगल रिटेन केला पण स्लाइटली रिफ्रेश अरेंजमेंटमध्ये। सेलिब्रेशन मुवमेंट एव्हरीडे लाईफशी अधिक कनेक्ट केलं, यंगर जनरेशनला ब्रँडशी पुन्हा कनेक्ट केलं। नॉस्टॅल्जिया प्लस मॉडर्न व्हिज्युअल्स याचा ब्लेंड तयार केला। त्यामुळे कॅडबरीची हॅपीनेस ही इमेज टाइमलेस आहे। ही ॲड रिक्रिएट का केली माहिती आहे? ओरिजिनल ॲडला स्ट्रॉंग इमोशनल इक्वॅलिटी होती, ब्रँड रिकॉल अजूनही फ्रेश होता। कॅडबरीला हे प्रूव्ह करायचं होतं की खरा आनंद, उत्स्फूर्त सेलिब्रेशन कधीच जुनं होत नाही। कॅडबरी डेअरी मिल्कची कुछ खास हे जाहिरात चॉकलेटला फक्त गोड पदार्थ न ठेवता आनंद, स्वातंत्र्य आणि सेलिब्रेशन याचं प्रतीक बनवते। साधी पण प्रभावी स्टोरी टेलिंग आणि लक्षात राहणाऱ्या जिंगलमुळे ही जाहिरात आजही तितकीच कालातीत आणि प्रभावी ठरते। आजची मॅजिकवाली मेहनत कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा आणि पुढच्या पार्टसाठी तयार राहा।